केडगावमधील ओमकार सातपुतेसह 4 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. केडगाव परिसरामध्ये घडलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून एका खासगी बँकेत कार्यरत असलेल्या ऑफिस बॉयला 1 लाख रुपयांची मागणी करत जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार निलेश साहेबराव पंचमुख वय 34 राहणार सिद्धार्थनगर नवबौद्ध वस्ती अहिल्यानगर हे ICICI बँकेच्या केडगाव शाखेमध्ये कंत्राटी पद्धतीनं ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहे. 26 मे 2026 रोजी बँकेच्या कामानिमित्त ते झेंडा चौक केडगाव येथे गेले असता त्यांच्या पाठीमागून ट्रिपल सीट आलेल्या दुचाकी स्वारांची गाडी घसरून पडली. त्यानंतर संबंधितांनी पंचमुख यांना अडवून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच त्यांना एका शाळेच्या परिसरात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांचा मोबाईल फोन, खिशातील रोख रक्कम आणि त्यांच्या ताब्यातील दुचाकी हे घेऊन गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नंतर बँक व्यवस्थापकाच्या मध्यस्थीनं संबंधितांनी मोबाईल, पैसे आणि दुचाकी परत केल्यानं त्यावेळी कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र 9 जून 2026 रोजी सायंकाळी केडगाव येथील एका कार्यालयात बोलावून घेतल्यानंतर ओमकार दिलीप सातपुते, ओम किरण बारवकर, अभय कारखेले, अनिकेत शिर्के तसंच अन्य 2 जणांनी जुन्या घटनेचा संदर्भ देत मोबाईल फुटल्याची भरपाई म्हणून 1 लाख रुपयांची मागणी केली असा आरोप पंचमुख यांनी केला आहे. पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर संबंधितांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केलं. तसंच कामावर येऊ देणार नाही, हातपाय तोडून टाकू अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी निलेश पंचमुख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.